रात्री 1 वाजता माझ्या सासूचा मला फोन आला. माझी सासू म्हणाली, "आरती, तुझी थोरली नणंद तिच्या पूर्ण कुटुंबासह काही महिने तुझ्या घरी राहायला येत आहे." सासूचं बोलणं ऐकून मी म्हणाले, "पण आई, ते घर तर मी विकले आहे. त्यामुळे तुम्ही असं करा, काही महिने तुम्ही तुमच्या मुलीला तुमच्याजवळ ठेवून घ्या." हे ऐकून माझ्या सासूचा आवाज बदलला. रात्री 1 वाजता माझा फोन सारखा वाजत होता. एवढ्या रात्री आलेला फोन बघून माझं काळीज जोरजोरात धडधडायला लागलं. झोपेतून उठून मी अर्धे डोळे उघडून फोन बघितला, तर स्क्रीनवर सासूबाईंचं नाव दिसलं. ते बघून मी खूप घाबरले आणि दचकून उठून त्यांचा फोन उचलला. मला असं वाटलं की कदाचित बाबांची तब्येत अचानक बिघडली असेल किंवा घरात काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. पण तिकडून आईंचं बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित झाले. माझी सासू म्हणाली, "आरती, लक्ष देऊन ऐक. तुझी थोरली नणंद सुनीता तिच्या पूर्ण कुटुंबासोबत उद्या सकाळी तुझ्याकडे राहायला येणार आहे. कारण तिच्या घराचं काम चालू आहे. त्यामुळे 2-3 महिने ते लोक तुझ्याकडेच राहतील. तुम्ही दोघं नवरा बायको कमवता. तुमचं घर पण मोठं आहे. आरामात सगळे लोक ॲडजस्ट होतील. उद्या सकाळी उठून सगळ्या खोल्या तयार करून ठेव." एवढं बोलून आई शांत बसल्या. जणू त्यांनी आदेश सुनावला होता. मी फोनमध्ये बघितलं तर रात्रीचा 1 वाजला होता. 2 मिनिट मी शांत बसले आणि मग सामान्य आवाजात म्हणाले, "आई, आम्ही ते घर मागच्या महिन्यातच विकले आहे. सध्या तरी आम्ही भाड्याच्या छोट्या फ्लॅटमध्ये राहत आहोत. मग असं का करत नाही? तुम्ही ताईंना तुमच्याजवळ ठेवून का घेत नाही?" माझं बोलणं ऐकून सासूबाई शांत झाल्या. मला वाटलं फोन कट झाला की काय. काही मिनिटात आईंचा मोठा आवाज आला. त्या म्हणाल्या, "याचा काय अर्थ घर विकलं आहे? एवढी मोठी गोष्ट तुम्ही लोकांनी आम्हाला न विचारता कशी काय केली? तुझी हिंमत कशी झाली?" मी शांत स्वरात म्हणाले, "आई, ते घर माझ्या आणि हेमंतच्या नावावर होतं. त्याचं सगळं कर्ज पण आम्ही फेडलं आहे. त्यामुळे ते घर विकण्याचा निर्णय पण आम्ही घेतला." सासूबाई रागाने म्हणाल्या, "उद्याच्या उद्या आमच्या घरी या. हा निर्णय तुम्ही एकटे घेऊ शकत नाही." असं म्हणत त्यांनी रागात फोन ठेवून दिला. मी मोठा श्वास घेतला आणि बाजूला गाढ झोपलेल्या माझ्या नवऱ्याकडे बघितलं. ते पण माझा आवाज ऐकून जागे झाले होते. त्यांनी आमचं सगळं बोलणं ऐकलं होतं. न घाबरता ते फक्त एवढंच म्हणाले, "जे व्हायचं होतं ते झालं आहे आणि उद्या जे होईल ते आपण उद्या बघू." असं म्हणत त्यांनी मला झोपायला सांगितलं. सकाळी उठून आम्ही दोघं आवरून सासरी गेलो. बघितलं तर सगळं घर अगोदरच लोकांनी भरलेलं होतं. माझे सासू सासरे, माझ्या दोन्ही नंदा, त्यांचे नवरे आणि अजून एक जवळचे पाहुणे. ते बघून असं वाटत होतं की घरात कोर्ट भरलं आहे. घरात गेल्या गेल्या मी सगळ्यांना नमस्कार केला, पण त्याचे उत्तर न देता माझी सासू म्हणाली, "आरती, अगोदर मला हे सांग, तुला घर विकण्याची परवानगी कोणी दिली?" मी खूप विनम्रपणे म्हणाले, "आई, ते घर आमच्या मेहनतीच्या पैशातून खरेदी केलं गेलं होतं. त्या घराचं सगळं कर्ज आम्ही दोघांनी फेडलं आहे. त्यामुळे ते विकण्यासाठी आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नव्हती." माझं बोलणं ऐकून माझी थोरली नणंद सुनीता मध्येच म्हणाली, "अरे वा आरती, आता तू आम्हाला शिकवणार का की घर कुटुंब कसं चालतं? आम्हाला तर आईने अगोदरच सांगितलं होतं की गरज पडेल तेव्हा आम्ही तुझ्या घरी येऊन राहू शकतो." हे ऐकून मी चकित झाले आणि म्हणाले, "अगोदर सांगितलं होतं म्हणजे? याचा काय अर्थ?" मला न विचारता माझ्या घराचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच घेतला गेला होता. तेवढ्यात माझे सासरे म्हणाले, "हे बघ सुनबाई, घरात पाहुण्यांमध्ये सगळे एकमेकांचे आधार बनतात, एकमेकांची साथ देतात. 2-3 महिन्यांचा तर प्रश्न आहे." मी त्यांच्याकडे बघून म्हणाले, "बाबा, जर 2-3 महिन्यांचा प्रश्न असेल तर ताईंना तुमच्याजवळ का ठेवून घेत नाही?" माझ्या बोलण्याने घरात शांतता पसरली. माझ्या प्रश्नाचे उत्तर घरातल्या कुणाजवळही नव्हते. तेवढ्यात माझ्या सासूने रागात टेबलवर हात मारला आणि म्हणाली, "नाही, कारण आमचं घर छोटं आहे." त्यांचं बोलणं ऐकून मी हसले आणि म्हणाले, "आई, तुमचं घर आमच्या घरापेक्षा दुपटीने मोठं आहे. 4 बेडरूम आहेत, मोकळी जागा आहे. माझ्या घरात फक्त 2 बेडरूम आहेत. तरी पण तुम्ही अगोदरच ठरवून मोकळा झालात की ताई आमच्या घरी राहतील. आम्हाला एकदाही विचारणं गरजेचं वाटलं नाही का?" माझं बोलणं ऐकून माझा नवरा हेमंत पहिल्यांदा म्हणाले,
आई, खरं तर हे आहे की तू कधीच आमच्या घराला आमचं मानलंच नाहीस. कधी कुठल्या पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था करायची असेल तर तू अगोदर निर्णय घेऊन मोकळे होतेस आणि आम्हाला नंतर कळवले जाते. माझ्या नवऱ्याचं बोलणं ऐकून माझी सासू रागात म्हणाली, कारण तुमच्या दोघांवर आमचा हक्क आहे. हे म्हणतं शांत पण कठोर आवाजात उत्तर देत म्हणाली, आई, हक्क प्रेमाने मिळतो. कुणाच्या घरावर कब्जा करून नाही, अधिकार गाजवून नाही. तेवढ्यात थोरली नणंद टोमणा मारत म्हणाली, आई, आता माझ्या लक्षात आलं की तुझ्या सुनेने जाणून बुजून तिचं घर विकलं आहे. हे ऐकून मी त्यांच्या डोळ्यात बघून म्हणाले, ताई, जर मला कुणापासून वाचायचं असतं तर रात्रीच्या 1 वाजता झोपेतून उठून माझी झोप मोडून मी एवढं शांतीमध्ये बोलले पण नसते. पण एक गोष्ट आज मी स्पष्ट करत आहे. मी घर मजबुरीमध्ये नाही तर एका मोठ्या कारणामुळे विकले आहे. आणि जेव्हा तुम्हा सगळ्यांना त्यामागचं कारण समजेल तेव्हा इथे बसलेल्या सगळ्यांची मान खाली जाईल. असं म्हणत मी माझ्याजवळ असलेल्या पिशवीतून एक फाईल बाहेर काढली आणि टेबलवर ठेवली. फाईल बघताच अचानक सासऱ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांनी ती फाईल ओळखण्यास 1 सेकंद पण लावला नाही. कारण त्या फाईलमध्ये एक असं सत्य होतं, जे सत्य त्यांनी मागच्या 7 वर्षापासून त्यांच्या पूर्ण कुटुंबापासून लपवून ठेवलं होतं. जशी ती लाल रंगाची फाईल मी टेबलवर ठेवली, बाबांचे हात थरथर कापायला लागले. ती फाईल उचलून माझ्या हातात देत सासरे म्हणाले, सुनबाई, याची इथे काहीच गरज नाही. जी गोष्ट घरात आहे तिला घरात 4 भिंतीच्या आत राहू दे. त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा भीती स्पष्ट दिसत होती. मी शांत स्वरात म्हणाले, बाबा, मला प्रत्येक वेळी फक्त हुकूम मान्य करायचे असते तर कदाचित ही फाईल आज पण बंदच राहिली असती. पण रात्रीच्या 1 वाजता मला फोन करून हे सांगणं की माझी नणंद तिच्या पूर्ण कुटुंबासोबत माझ्या घरी राहायला येणार आहे, ते पण मला न विचारता, मग त्यानंतर आता हे सत्य लपवून ठेवण्याचा काहीच अर्थ राहिला नाही. तिथे बसलेले सगळे लोक एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. थोरली नणंद सुनीता रागात मोठ्या आवाजात म्हणाली, शेवटी या फाईलमध्ये असं काय आहे? मी त्या फाईलमधून एक कागद बाहेर काढला. ते बँकेचे लोन क्लोज केलेले सर्टिफिकेट होते. मी म्हणाले, हे त्या घराचे रेकॉर्ड आहेत, ज्या घराला तुम्ही सगळे तुमचे समजत होता. मागच्या 7 वर्षापासून मी आणि हेमंतने त्याचे पूर्ण हप्ते भरले आहेत. या घराला दुसऱ्या कोणाचा 1 रुपया पण घेतला नाही. हे ऐकून माझी नणंद म्हणाली, म्हणून काय झालं? घर तर पूर्ण कुटुंबाचं असतं. त्यांचं बोलणं ऐकून मी हसले आणि म्हणाले, मग सगळे कर्ज आम्ही दोघांनी का फेडले? मी त्या फाईलमधून दुसरा कागद काढला. त्यात मागच्या 7 वर्षापासून सगळा केलेला खर्च होता. लाईट बिल, सोसायटी, मेंटेनन्स, त्या घरातले फर्निचर, किचनचे केलेले रेनोव्हेशन, या सगळ्याचा खर्च आमच्या पगारातून केला गेला होता. हेमंत पहिल्यांदा सगळ्यांकडे बघून म्हणाले, जेव्हा पण कुठल्या पाहुण्यांची राहण्याची सोय करायची असेल तेव्हा आई अगोदर त्यांना शब्द देऊन मोकळे होते आणि त्यांचा खर्च कायम आम्हाला उचलायला लागतो. मागच्या वर्षी धाकटा मामा त्याच्या पूर्ण कुटुंबासोबत 1 महिना येऊन राहिला होता. त्या अगोदर आत्या 2 महिने येऊन राहिली होती. त्यावेळी कुणी एकदाही विचारलं नाही की तुमचा खर्च कसा चालतो. माझी सासू मध्येच बोलणं तोडत म्हणाली, मग काय पाहुण्यांची मदत करणं गुन्हा आहे का? मी हळू आवाजात म्हणाले, आई, मदत करणं गुन्हा नसतो, पण कुणाच्या मेहनतीला स्वतःचा अधिकार समजणं चुकीचं असतं. तेवढ्यात माझी धाकटी नणंद कीर्ती म्हणाली, तरी पण वहिनी, घर विकण्याअगोदर एकदा तरी सांगायचं होतं. मी त्यांच्याकडे बघून म्हणाले, ताई, जर मी सांगितलं असतं तर तुम्ही लोकांनी ते विकून दिलं असतं का? का बोलला असता की ताईच्या कुटुंबाला 2-3 महिने राहू दे, आपण नंतर बघू? याचं कोणाजवळही उत्तर नव्हतं. मी फाईलमधून 3रा कागद बाहेर काढला. तो कागद बघून माझ्या सासऱ्यांनी मान खाली घातली. ते त्या घराचे ॲग्रीमेंट होते. मी म्हणाले, ते घर मी माझी कुठली इच्छा पूर्ण करण्यासाठी विकले नाही. बँकेने आम्हाला एक मोठी ऑफर दिली होती. आम्ही त्याचा योग्य उपयोग केला. ते घर विकून जास्त फायदा मिळवला, कारण आम्हाला आमचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. पण खरं कारण दुसरंच काहीतरी होतं. मी अजून एक कागद बाहेर काढला. यावेळी घरातले सगळे लोक हैराण झाले.
ते शहरातल्या सगळ्यात पॉश एरियात बनत असलेल्या लक्झरी बंगल्याचे बुकिंगचे ॲग्रीमेंट होते. त्याची पूर्ण रक्कम 2,70,00,000 होती. ते बघून सगळ्यांचे डोळे मोठे झाले. आईंच्या तोंडातून अचानक निघालं, एवढ्या महाग घराची बुकिंग? मी शांत स्वरात म्हणाली, हो आई, मागच्या 7 वर्षांपासून आम्ही फक्त हप्तेच भरत नव्हतो, तर गुपचूप पैशांची गुंतवणूक पण करत होतो. पण ही गोष्ट आम्ही कोणाला सांगितली नाही, कारण प्रत्येक वेळी आमची बचत कुठल्या ना कुठल्या कारणांसाठी मागितली जात होती. माझं राहिलेलं बोलणं पूर्ण करत हेमंत म्हणाले, जर आम्ही ते जुनं घर विकलं नसतं तर या नवीन घराचे पैसे वेळेवर देऊ शकलो नसतो. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला, अगोदर आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करणार आणि मग दुसऱ्यांची मदत करणार. घरात सगळ्यांचा आवाज बंद झाला. तेवढ्यात माझी मोठी नणंद रागात म्हणाली, म्हणजे तुम्ही लोकांनी जाणून बुजून आम्हा लोकांना नकार देण्यासाठी हे सगळं केलं? मी सरळ त्यांच्याकडे बघून म्हणाले, नाही ताई, जर नकार द्यायचा असता तर एका वाक्य देऊन मोकळे झालो असतो. पण आज मला तुम्हा सगळ्यांना हे समजून सांगायचं होतं की आमचं घर कुठली धर्मशाळा नव्हती. तेवढ्यात दार वाजले. हेमंतने जाऊन दार उघडले. समोर एक कुरिअरवाला उभा होता. त्याने कुरिअर त्यांच्या हातात दिले. हेमंतने ते उघडले आणि वाचले आणि काही न बोलता माझ्याकडे बघून हसले. मी ते कागद आईंच्या समोर ठेवले. जशी त्यांची नजर त्यावर पडली त्या हैराण झाल्या, कारण त्यावर आमच्या नवीन बंगल्याचे रजिस्ट्रेशनची तारीख लिहिली होती. त्यावर एक वाक्य लिहिले होते, संपत्तीच्या मालकांशिवाय कुठल्याही पाहुण्यांचा प्रवेश किंवा तिथे राहण्याची सोय या बंगल्याच्या दोन्ही मालकांच्या लिखित परवानगीशिवाय आत प्रवेश करायला मिळणार नाही. आईनं कळून चुकलं होतं की यावेळी सुनेने फक्त तिचं घर बदललं नव्हतं, तर तिने पूर्ण नात्यांचे नियम बदलले होते. सगळे लोक ते वाचून शांत झाले. आईंनी थरथरत्या हाताने तो कागद खाली ठेवला आणि पहिल्यांदा हळू आवाजात म्हणाल्या, आरती, एवढा मोठा बंगला खरेदी केलास आणि आम्हाला सांगितलं पण नाही. मी हळू आवाजात म्हणाले, आई, आम्ही जेव्हा जुनं घर खरेदी केलं होतं तेव्हा पण कोणी विचारलं नव्हतं की घराचे हप्ते कसे भरत आहात. पण तिथे येऊन राहण्याचा निर्णय सगळे स्वतःच्या मर्जीने घेत होतात. त्यामुळे यावेळी आम्ही विचार केला की पहिल्यांदा आमचं स्वतःचं हक्काचं घर सुरक्षित करायचं आणि त्यानंतर मग याबद्दल सगळ्यांना सांगायचं. थोरल्या नंदेचा चेहरा रागाने लाल झाला. ती रागात म्हणाली, म्हणजे आता आम्ही तुमच्या नवीन घरात नाही येऊ शकत? मी हसून उत्तर देत म्हणाले, पाहुणे बनून या, इच्छा असेल तेवढे दिवस राहा, पण आम्हाला न विचारता आमच्या घरी कुणाला महिन्यांसाठी राहायला पाठवण्याचा निर्णय आता कोणी घेणार नाही. हे ऐकून आईने लाजेने मान खाली घातली. तेवढ्यात बाबा सगळ्यांच्या समोर म्हणाले, चूक आपल्या सगळ्यांची आहे. आपण कायम हेमंत आणि आरतीला सगळ्यांची जबाबदारी घेणारे समजलो, पण कधी त्यांच्या आयुष्याचा त्यागाचा विचार केला नाही. त्यांचं बोलणं ऐकून माझी सासू लगेच म्हणाली, मी तर कायम कुटुंबाला जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून हेमंत खूप शांततेत उत्तर देत म्हणाले, आई, कुटुंब नाती प्रेमाने जोडतात, कुणाच्या घरावर आणि कमाईवर अधिकार गाजवून नाही. काल रात्री फोन करून तू फक्त विचारलं असतंस ना की आरती, तुझी थोरली नणंद तुझ्याजवळ काही दिवस राहू शकते का, तर कदाचित आम्ही यासाठी तयार झालो असतो. पण तू आम्हाला विचारली नाहीस, तर सरळ तुझा निर्णय ऐकून मोकळी झालीस. घरातले सगळे पाहुणे शांत झाले. सगळ्यांना समजले होते की चूक कुणाची आहे. तेवढ्यात परत दार वाजले. हेमंतने जाऊन दार उघडले, तर बाहेर नवीन बंगल्यांच्या चाव्या द्यायला मॅनेजर आले होते. तो आत येऊन हसून म्हणाला, सर, तुमच्या नवीन बंगल्यांच्या चाव्या तयार आहेत. सोमवारी तो तुम्हाला ताब्यात मिळणार आहे. तुम्ही केलेल्या खास रिक्वेस्टमुळे तुमच्या बंगल्याचे लॉक डिजिटल सिस्टीमनुसार तयार केले गेले आहे. तुमच्या दोघांच्या परवानगीशिवाय कोणीही आत घुसू शकत नाही. हे ऐकून माझी सासू आणि नणंद एकमेकींच्या तोंडाकडे बघायला लागल्या. त्यांना समजले होते की आता जुन्या चाली उपयोगी पडणार नाहीत. तो मॅनेजर गेल्यानंतर मी माझी पर्स उचलली. तेवढ्यात माझी सासू माझ्याजवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली, आरती, त्या रात्री मी तुला विचारून मग निर्णय घेतला असता तर तुम्हाला नकार दिला असतास का? मी त्यांच्या डोळ्यात बघून म्हणाले, कदाचित नाही,
कारण मला प्रॉब्लेम माणसांचा नव्हताच, तर प्रॉब्लेम त्या हक्काचा होता, जो तुम्ही आम्हाला न विचारता आमच्या आयुष्यावर केला होता. हेमंतने माझा हात पकडला आणि आम्ही दोघं दाराकडे निघालो. घरातून जाताना मागून बाबा आवाज देत म्हणाले, हेमंत, नवीन घराची वास्तुशांतीचा कार्यक्रम असेल त्या दिवशी आम्हाला बोलवशील ना? हेमंत हसून म्हणाले, हो बाबा, नक्की बोलवणार. पण यावेळी पाहुणे बनून या, मालक बनून नाही. हे ऐकून बाबांचे डोळे भरून आले. आईंजवळ याचं काहीच उत्तर नव्हतं. काही दिवसांनी आम्ही आमच्या नवीन बंगल्याच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम केला. यावेळी घर छोटं किंवा मोठं नव्हतं, पण स्वतःचे, हक्काचे आमचे होते. तिथे कोण येणार, किती दिवस राहणार आणि तिथे कुणाचं स्वागत करायचं, याचा निर्णय आम्ही दोघं नवरा बायको मिळून घेत होतो. हळूहळू आईंचं वागणं पण बदलायला लागलं. त्यांनी आता पाहुण्यांना सांगायला सुरुवात केली होती की कुणाच्या घरावर हक्क नाही, तर सन्मान मिळणे गरजेचे असते. मला त्या रात्री आलेला फोन कायम लक्षात राहील, कारण जर तो फोन आला नसता तर कदाचित मलाही समजलंच नसतं की नाती सांभाळणे आणि आपल्या सीमा ठरवणे यात किती मोठा फरक असतो. त्या दिवशी मी एक गोष्ट कायमची शिकले की जे घर आपल्या मेहनतीवर उभे केलेले असते, त्या घराचा निर्णय फक्त तुमच्या मर्जीने व्हायला हवा. प्रेम वाटा, पण तुमच्या आत्मसन्मानाची चावी कधीच दुसऱ्या कोणाच्या हातात देऊ नका. आणि हाच आपल्या आयुष्याचा सगळ्यात मोठा विजय आहे.